गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली, पण उकडीच्या मोदकाचं पीठ अजूनपर्यंत तयार नसेल केलं ना, तर ही रेसिपी एकदा बघा. कारण आजच्या या उकडीच्या मोदकाच्या पिठापासून आपण सुंदर, सुबक आणि अजिबात न तुटणारे, फुटणारे उकडीचे मोदक तयार करू शकतो. तर त्यासाठी मी इथे 1 किलो आंबेमोहर तांदूळ घेतला. हा असा बारीक सुगंधी तांदूळ असतो आणि तोच आपल्याला या मोदकाला लागणार आहे. तर तो स्वच्छ मी धुवून घेतला आणि याला वाळवून घेतलं 7 ते 8 तास. आणि असं हाताला अजिबात चिटकणार नाही इथपर्यंत हे वाळवून घ्यायचं आणि याला गरगंटीवरून किंवा अशी अगदी छोट्या गिरणीवरून दळून आणायचं आणि बारीक असं हे पीठ दळायचं आहे. आता या तयार पिठापैकी आपण 1 कप पीठ घेऊ. बाजूला 1 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा यामध्ये तूप घातलं. हे पीठ यामध्ये घालायचं पाणी उकळल्यानंतर आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळे गुठळ्या मोडल्या की गॅस बंद करायचा, याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं याची वाफ काढायची. त्यानंतर एका मोठ्या परातीत याला काढून घ्यायचं आणि एखाद्या भांड्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने याला छान मळून घ्यायचं. हाताला सोसवेल असं झालं की हाताने छान मळायचं. थोडंसं तूप घालायचं आणि छान मळून घ्यायचं आणि असे मोठे गोळे तयार करून घ्यायचे. आता याला पुरीसारखं लाटायचं, हे सारण भरायचं आणि इतके सुंदर असे मोदक तयार करून घ्यायचे. तर आपलं पीठ जर बरोबर असेल ना, तर आपले मोदक अगदी परफेक्ट होतात. सारण तर कसंही बनवू शकतो, पण पीठ जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणूनच हा मी व्हिडिओ शेअर केला आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.